आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अक्षरा, मी तुझी मदत करायला आलो आणि माझी मदत घ्यायची नाही असं ठरवलं आहेस का तू? असं काही नाहीये छोटे मालक. तुम्हाला माहितीये ना, आधीच खूप प्रॉब्लेम सुरू आहेत. त्यात परत नवीन नको काही घडायला. बरं, ठीक आहे. छोटे मालक, पप्पू काळ्या हे आहे पैसे किती शिल्लक आहे? तुला काय करायचंय? तुला काय करायचं म्हणजे? पोरांचं भागवायचंय. महिना झाला त्यांना ताटकळत ठेवलंय. बाहेर जर कुठं घावलं ना मी तर सोलून काढतील मला. बरं होईल, चांगली आदड घालेल तुला. तू असं का बोलायला लागली काय? ओ बाई, आधी 1 महिन्याचा पगार टाका. किती दिवस नुसतं टोलवायला लागलाय? आज पगार मिळाल्याशिवाय एका बी कामाला हात लावायची नाही मी. बरं देते. हे घे. हे काय? ह्या वेळेला तुम्ही दिवाळी बी नाही दिली. इथे आमचं दिवाळी निघालंय आणि तुला दिवाळी खायची वय? तर निघ कामाला. वय जाते. बाई, ते दादा कुठे दिसत नाही. बाहेर गेलेत का? का? कामवाली बाई आली आहे. माझाच इशे चालू आहे. मी हे तर हाय हे तिला कळायला पाहिजे. मग ती सांगेल बाहेर कुणाला तरी. पर काय करू? नाही म्हणजे दरवेळेला दिवाळी तेच देतात ना, म्हणून आपलं विचारलं. त्यांचं काहीतरी काम आहे म्हणून 2 दिवस गाल गेलेत. हा चल तू कामाला लाग. नसते चौकशा. दिवाळी मागते तिथं कामा नको करायला. यात नाही काही. दिवाळी पाहिजे. तुला मी पैसे मागितलं तर थवाड वाकडं केलंस आणि तिनं मागितल्यावर लगेच पर्स मधनं काढून दिले पैसे. अरे तिचा पगार द्यायचा होता. नसता दिला ना तर उपाशी राहावं लागलं असतं आज. हॅलो, मामी बोलताय का? मामीला फोन केला ना व, मामीच बोलणार. कमाल आहे, मी पण मामीच बोलेले. अव आता जोक झाला की. हा आता पुढे बोला. हो, एक गुड न्यूज आहे. ह्या वयात खपाओ, सोक पडला गळ्याला आणि जीभ लावती टाळ्याला. ते सोडा, गुड न्यूज काय ते बोला. अहो, मी अक्षराच्या गाडीचे 2 टायर पंक्चर केलेत. काय सांगताय? म्हणजे माझा बदला आणि तुमचा प्लॅन लवकरच पुरा होणार म्हणताय? काय करावं? हा, हे असं उभं राहून खुर्चीचं पाय भुईला आपटलं तर आवाज तरी जाईल बाहेर. काय बी मदत लागली तर सांगा की. हा वय तर सांगणार की. अहो, मातीशिवाय घुशीला आणि दाव्याशिवाय म्हशीला आधार असतोय वय का? फक्त तुम्ही तुमच्या नवऱ्याला सांभाळा, बाकीचं मी बघते. हा हा, त्याची काळजी अजिबात करू नका. मी फोन करते, ठेवा तुम्ही.
अहो आत नका नाही कसला तरी आवाज येत होता. होय का? हा. अगं उंदीर झालेत ना व. म्हणून तर दरवाजा बंद ठेवलाय. तू काय करते साडी? हा चल कामाला लाग. वय वय जाते की. असं ठिसकाय काय झालंय जणू काय आत नवऱ्यालाच कोंडलंय आणि त्याला मी पळवून नेणार आहे. जाती जाती. मावशाला ना पलंगासमोर बांधून ठेवायला पाहिजे. त्याला शॉर्ट झालाय नसता. काही करून मामाला शोधायला हवं, पण कसं? मामाचा मोबाईल ट्रेस केला ना तर नक्की कळेल की ते कुठे आहेत. हा बोल बेटा अक्षरा. नमस्कार काका. बऱ्याच दिवसांनी आठवण झाली तुला काकांची. हो म्हणजे कामच असं होतं की. अच्छा, म्हणजे तुला काम निघालं कीच आठवण येणार आमची तर. हो तसं नाही काका, पण असू दे असू दे. अगं आम्ही पोलीस त्यासाठीच आहोत. बाकी तू कशी आहेस सांग. मी ठीक आहे. मी खरं तर तुम्हाला भेटायलाच येणार होते, पण धावपळच अशी होती ना. चालायचंच. बरं काय काम काढलंस आज काकांकडे सांग. काका मला तुमच्याकडनं एक मदत हवी आहे. तुम्ही बाबांचे मोठे साहेब आहात आणि घरच्या सारखे आहात, आपले आहात, म्हणून तुम्हाला हक्काने कॉल केलाय. काय अडचण आहे सांग बरं. काका ते काका एक मोबाईल नंबर आहे, तो ट्रेस करायचा आहे. ओके करतो मी, काही हरकत नाही. नाही तुला कोणी त्रास देतोय का नाही तसं काही असेल तर मला सांग, सरळ करतो मी त्याला. नाही नाही काका, त्याची काही गरज नाहीये. मी म्हणून तुम्हाला कॉल केलाय. या प्रकरणात जी लोक सामील आहेत ना त्यांना मला रेड हँड पकडायचंय. प्लीज मदत करा तेवढी. शुअर. अरे तो तर तुझा हक्क आहे. थँक्यू काका. ठेवते फोन. हो हो. काय होऊन बसला हाय काही कळना. विचार काही पाठ सोडत नाही. जीव नुसता का असावीस होतोय. समाधानी बाबा बोललं होतं, तुमच्या मनात जी मुलगी आहे तीच लग्न मोडेल आणि तिचं नाव आहे अक्षरा. ती मुलगी सुंदरचं लग्न मोडणार एवढं निश्चित. पण त्यात सुंदरचंच भलंय हे विसरू नका. समाधानी बाबांशीच बोलायला हवं. त्यांच्याशी बोललं म्हणजे मनाचे घालमेल तरी शांत होईल आणि तेच या समध्यातून मार्ग दाखवतील. वय त्यांनाच फोन लावते. ऐन वक्ताला जर फोन लागणार नसेल तर उपयोग काय त्याचा. काय करावं. काय बी झालं तरी माझ्या सुंदरचं आयुष्य मार्गी लागायला पाहिजे. त्याची फरफट वाया नग, त्याचाच घोर हाय जीवाला. सुंदर काय र, काही काम होतं का? काम असतानाच यायला पाहिजे होय आई. झालं, तू बी उलट उत्तर द्यायला लागला का आता? अगं नाही नाही तसं नाही आई. अगं तुला बरं नव्हतं आणि त्या विचारात. बरं ते सोड, मला सांग कसं वाटतंय तुला? बरं वाटतंय ना? बरी आहे. झोप झाली का तुझी? झोप लागली र, बरे विचार काही पाठ सोडत नाहीत बघ. आई मला पण रातभर तुझ्या विचारात झोप नाही लागली बघ.
कशाला इतका विचार करतोस? खरं सांगू काय, मी रातभर तुझा विचार करत होतो. म्हणजे अक्षरा जे काय बोलली ना त्याचा विचार करत होतो बघ. आता आणि काय बोलली ती? ती काय तुझ्या पाठीमागच लागली का काय? अगं नाही, असं नाही. ती बोलली म्हणजे तिला तुझी काळजी वाटत होती. तिचं असं म्हणणं आहे की ह्या झोपेच्या गोळ्या घेणं ना आरोग्यासाठी चांगलं नसतंय बघ. वैर, हे चुकीचं हाय हे कळतंय मला, पण मी तरी काय करू? मला शांत झोपेची गरज होती, नाहीतर या विचारांनी डोसकं फुटायची वेळ आली असती. आई नको ना ग एवढा विचार करू. हा का त्रास करून घेते स्वतःला? हे बघ, हे समजा आहे ना लवकरच निवळल. तू नको ना विचार करू, काळजी घे की स्वतःची. तू आहेस ना मग माझ्या बरोबर, मग नाही काळजी करणार मी. देवाकडे एवढंच मागणं आहे का या सगळ्यातून लवकरात लवकर मार्ग निघावा. मला बी या समजाचा कटाळा आलाय बघ. मला पण ना या समजापासून लांब जायचंय कुठेतरी बाहेर. आता आणि कुठं बाहेर जाणार? अगं बाहेर म्हणजे गावी नाही, इथंच आपलं बाहेर हॉटेलात जेवाया. हॉटेलात? हा. कोणाबरोबर? अगं कुणाबरोबर जाणार मी आता? बारकाच असतो की माझ्या संग, त्याच्या बरोबर जाणार आहे. अगं आई त्याचं काय झालं, तू सोहम माहिती आहे ना? सोहम, हा, तर त्याचा वाढदिवस आहे. तर बारक्या म्हणला की आपण समदे जाऊ, म्हणजे मला तेवढाच बदल मिळेल. पर आता आणि पर काय? पैसे पाहिजेत का तुला? अगं पैसे पाहिजे असं काय नाही, पर तुझी अशी तब्येत आहे आणि घरात एवढं समज झालेलं असताना मी बाहेर जाणं म्हणजे. हे बघ सुंदर, हे तर आपल्या मागे कायमच लागलेलं आहे. या घरात आपल्याला कोणी शांत राहू देणार नाही. तुझा तुझ्या मित्रांबरोबर जाऊन थांब. हे घे पैसे, ये जाऊ. सुंदर, अरे असं का लंगडतोयस? अगं कुठं काय, म्या कुठं लंगडतोय? म्या नाही लंगडत आहे. गपगुमान खरं काय ते सांगशील का? अगं आई काहीच नाही झालं आहे. अगं ते दारात गाडी स्टँडवर लावत होतो तर टोल गेला आणि गाडी पार पडली. अरे देवा, बघू कुठे लागलंय. अगं आई, अगं हे बघ जास्त नाही लागलं आहे, फक्त मुक्का मार आहे बघ. आणि तसं बी अक्षरानं स्प्रे मारला आहे, त्यामुळे तू काळजी करू नकोस. हा, बरं वाटतंय मला. बरं येतो मी, काळजी घे. काय झालं शरू? काही प्रॉब्लेम आहे का? अगं मग मेसेज करून इतक्या गडबडीत का बोलावून घेतलंस? माझ्यासोबत यायचंय? शरू तुला कळतं का आपलं काय ठरलं होतं? काही इमर्जन्सी असेल तर तू मला मेसेज करणार. तुझे मेसेजेस बघून किती टेन्शन आलं मला. अगं माझ्यासोबत कुठे येतेस? हे बघ, तुझ्यावर काही संकट येईल असं मी काहीही करणार नाही. शरू तू लहान नाहीयेस, पण आता तुझ्या मदतीची गरज नाहीये तिकडे. ही चप्पल ठेव आधी खाली. मामीला मारायला निघाली. शरू एवढा राग चांगला नाहीये आणि चिडचिड करून ना सगळं बिनसेल.
नाही नाही म्हणाले ना शरू, नाही म्हणाले. अजिबात लाडीगोडी नको. हा ए, तू वेडी आहेस का? तू नाही ऐकणार. चल. हे भावा, काम झालंय आपलं. काय म्हणतो तुला का? मला सांग, तू एवढ्या लवकर हॉटेलात गेलास आणि जाऊन आलास बी वय? टकुर तुझं. मी आईला जाऊन सांगून आलो मी आज जेवायसाठी हॉटेलात जाणार आहे म्हणून. भाऊ मला सांग, तू डायरेक्ट आईला सांगितलंस वय का तू आणि वहिनी जेवाय निघालाय म्हणून? हे आईला सांगा या, मी तुझ्यासारखा बधीर आहे होय. मग काय सांगितलं? मी आईला सांगितलं की सोहमचा वाढदिवस आहे आणि म्हणून आम्ही समधी जण बाहेर जेवाय चाललोय म्हणून. न्या बधीर तुला का तुझं डोकं चेक कर आधी. का? काय झालं? अरे काय झालं काय? तू आणि वहिनी तुम्ही दोघं जेवाय जाणार हे ठरलं होतं ना व? मग आता या सगळ्या पोरसनी घेऊन जाणारच वय? अरे होय. अरे पर बारक्या समजा घोळ झाला त्यात बी. आता यापेक्षा अजून काय गोळ व्हायचा राहिलाय? अरे तू सोहम म्हणायलाय की त्याला जेवायला याला जमणार नाही आणि बाकीच्या पोरासनी मी जमणार नाही. अरे भावा, मग यात गोळ कसला? अरे मधली अडचणच गेली की. आता तू आणि वहिनी तुम्ही दोघं जेवायला जायचं आणि आज काय ते फुलन फायनल करून टाकायचं. बारक्या अरे हाय की. अरे मला लय टेन्शन आलंय बघ. अरे भावा, असा खुळगत करू नको. आता कसलं टेन्शन आहे सांग? ती एकटी येईल ना माझ्या संग. भावा आता का नाही, आता आपण डाव करायचा. समधी जेवाय जायचं. हा असं फक्त सांगायचं की समधी जेवाय जाऊ आणि मग सांगायचं तिथं गेल्यावर, अयो सोमना आताच सांगितलं का त्याला यायला जमणार नाही म्हणून. असं खोटं खोटं नाटक करायचं. हा असं कुठं बोलायचं वय? अरे भावा, ज्या खोट्याने कोणाचं घर बसत असेल तर ते खोट्या खोट्या नाही होता खोट्या. सुंदर भावा, प्रेमात आणि युद्धात सगळं माप असतंय. पण मी कुठे युद्धाला निघालो या? अरे भावा, ते युद्ध वेगळं असतंय आणि प्रेमातलं युद्ध वेगळं असतंय. प्रेम कसं असतं माहितीये का? प्रेम असं अमर असतंय बघ. इलू 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 इलू. पण ती हो कुठे म्हणली या? भावा, त्यासाठी आधी इचरायला लागल नव्हती तिला. आता काय बी करणं काढताना पहिला फोन कर वहिनीसनी. फोन कर. हळू 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 खाली बस. प्रेमात अशी कळी येतच ती बाबा, हळू. काय म्हणली? छोट्या मालकांचा फोन. बॅटरी पण डाऊन आहे ग. ह्यांच्याशी बोलले ना तर. हे बारक्या, अरे तिने फोन कट केला. कामात असेल. कामातच? हे बारक्या, आपला प्लॅन तिला कळला नसेल ना? अरे बाबा, कशाला एवढा विचार करतोय? नसेल असं काय झालं, आणि काय झालं असेल ना आपण बघू. शरू, आपल्या भीतीने यांनी मामाला कुठेतरी लपवून ठेवलंय. आपल्याला ती जागा शोधायला हवी.
आणि मामाला वाचवायला हवं ग. हा, मामाला कॉल करते. फोन बंद आहे ग त्याचा. हा, मामीला कॉल करते.